चला पण मॅचला करूया सुरुवात. मी आधी ज्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवलं की निश्चित रूपानं आजच्या दिवसामधील शेवटची मॅच टॉप 4 मध्ये पोहोचण्याकरिता होणारी लढत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र अनुभवताय. नाणेफेक इथे मात्र विन झालाय टीम भरे संघाने निर्णय स्वीकारतायत. क्षेत्ररक्षणाने निर्णय स्वीकारलाय. आमंत्रित केले गेले टीम सोनटक्के संघाला. कदाचित दोन्ही संघांना याही वेळेस मनासारखा निर्णय मिळालाय असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता सुमितला आणले गेले. गोलंदाज सुमित इथे मात्र तयार षटकातील पहिलाच बॉल इथे मात्र विराजमान होऊन न देता सध्या तरी बाजूला सारलं गेलं. निर्धावफेकी मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाले. पहिलाच बॉल डॉट बॉलच्या स्वरूपात इथे मात्र डिलिव्हर होत असताना पहिल्या चेंडूचा खेळ खल्लास झालाय. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहत असताना अजूनही शेष राहत असताना मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. पुढचा बॉल स्विच हिट. यावेळेस व्हेरिएशन दर्शवलं गेलंय. आमच्या कम बॉक्सला मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4. थँक्यू डीजे दिलीप अकी यांच्या साथीनं जे व्यक्तिमत्व पोहोचतं. डीजे दिलीप आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 4 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल याही वेळेस आपण इथून मात्र पाहताय विरोधात फेकी आहे. डॉट बॉल इथून मात्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतो. अंतिम मॅच आहे. क्रुशल मुवमेंट आहे आणि क्रुशल मुवमेंटला क्रुशल गोलंदाजी सध्या तरी इथून मात्र हाताळत असताना दोघही एकमेकांवर भारी पडत असताना पहिला चेंडू निर्धाव जातोय. त्यानंतर चौकार येतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. काय घडेल काय बिघडेल. येणारे काही चेंडू इथून मात्र दर्शवत असताना स्विच हिट करायचं होतं. अनसक्सेसफुली स्ट्रोक खूप सारं मिस केलं गेलं. अगदी तोंडाजवळ आलेला घास इथून मात्र हिरावला गेलाय किंवा बाजूला सरला गेलाय. या पद्धतीची रिॲक्शन सध्या तरी जय हनुमान भरे संघाची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. दोन्ही चेंडू इथून मात्र निर्धाव स्वरूपात. गोलंदाजी अटॅक पॉवरफुल आहे भरे संघाकडे पण तितकाच चांगला फलंदाजीचा अटॅक सुद्धा आपण पाहिलाय. गोलंदाजीच्या जोरावर जर का सामने जिंकलेत भरे संघाने तर फलंदाजीच्या तत्वावर सामने जिंकलेत इथून मात्र टीम सोनटक्के संघानं जखडून आणि पकडून ठेवण्याचं काम या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सध्या तरी करत असताना इथून मात्र टीम जय हनुमान भरे संघ धाव घ्यायला कुठल्याही प्रकारची पसंती दिली जात नाहीये. थांबा दर्शवला जातोय. सध्या तरी आपण पाहताय गोलंदाज तयार. पुढचा बॉल आहे. यावेळेस बदला पुरा. इथे मात्र 1 सेकंड विराजनं कस भरून काढली आहे. चेंडूला पाठवलंय बाउंड्रीच्या पलीकडे. अंतिम बॉलवर षटकार 6. आमचा संतोष क्या बात आहे. चांगले गीत संतोष अप्पांचंही आपण पाहत आहे. रविवारच्या दिवसामध्ये त्यांचंही शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं माजी नगरसेवक संतोष अप्पा क्षमस्व विद्यमान नगरसेवक त्यांचंही शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज रोहित तयार. द्वितीय षटक. पहिलाच बॉल जम्प करायला लावलं. यावेळेस आपण पाहताय शफल न होऊन देता जम्प करून दुसऱ्या जागेवर जाण्याकरिता भाग पडले गेला. काही गोलंदाजीचा अटॅक आहे. आता मात्र सोनटक्केकरांना खांदे सैल करावे लागतील ज्या पद्धतीने धावा रोखल्यात. पण अंतिम बॉलवर विराटच्या पाठवून एक चांगला षटकार पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आहे बॅटच्या फेस मध्ये. स्टायलिश स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. 1 बाउन्स क्लिअर केलं गेलंय. कैलास भाऊ शेलार दानशूर राजा त्यांच्या जो फ्लेक्स आहे त्या फ्लेक्सच्या दिशेनं चेंडू इथे मात्र रोखला गेला. वाडा भिवंडी मनोरच्या हायवे लगत असणार
हे हायवेच्या लगत असणारा हे मैदान आणि चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. दादाचा आमचे स्वभाव साधा, दादाची आमचे न्यारीच आदा. जसं त्या हायवे वरून प्रवास करणं खडतर आहे तशी खडतर परिस्थिती आता पाहायला मिळते सोनटक्के संघाची. पण षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 17 या अंकावर धावफलक. स्ट्रोक चांगला आहे. याही वेळेस धनंजय भाऊ यांच्या फ्लेक्सला सलामी देणारा चेंडू. चौकार 4. त्याच्या नावाची चर्चा आमचा संतोष चौकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. ही गरज होती या धावसंख्येची, कारण आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे कल्पेश आणि टॉप 3 मध्ये पोहोचण्याखेरीजची लढत झोकून दिलं पण चेंडूला फेकून दिलं. बाउंड्री लाईनच्या पलीकडे विराजच्या बॅट मधून राज करणारा चेंडू. चौकार. त्याला पाहून झुकतात रे, किती वेटिंगला असतात रे, त्याला पाहून झुकतात रे. भले भले पाहून दादाला सेल्यूट ठोकतात रे, भले भले पाहून दादाला सेल्यूट ठोकतात. थँक्यू डीजे. चौकार आपण पाहत आहे. खांदे मी म्हटलं ना की सैल करावं लागेल आणि सध्या तरी खांदे सैल करत असताना इथून मात्र विराज आपण पाहत आहे. चांगली सुरुवात. अतिरिक्त चेंडू. प्रेशर आणि प्रेशर. गोलंदाजावर खूप सारं पाहायला मिळालं. षटकार आणि 2 चौकार आल्यानंतर कदाचित जणू कपाळावरचा घाम आपण एक तो किंवा पुसतो त्या पद्धतीने प्रेशर बाजूला सारणं गरजेचं होतं. ते सध्या तरी पाहायला मिळालं नाही. लास्ट टू गो चेंडू असताना नो बॉल इथे मात्र फेकला गेलाय. फ्री हिटचा चेंडू. फ्री माइंड फटका कन्वर्ट उडवल्या गेलाय चेंडूला. जरी झेल झाला तरी फ्री हिट होता असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. चांगला स्ट्रोक. सिंगल मिळतीये आणि सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 27. दोन षटकांचा खेळ संपलाय. या षटकाचा विचार केला तर खूप साऱ्या धावा कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना 30 षटक हाताळण्याकरिता रोहनला इथे मात्र आणले गेले. वॉर्मअप तदनंतर करा. पहिला किंवा दुसरा चेंडू झाल्यानंतर आपोआप ऑटोमॅटिकली वॉर्मअप आपला होऊन जाईल. थोडंसं पहा सूर्यदेवताही रजा घेतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोहन तयार. षटकात येईल पहिलाच बॉल. विराजनं उडवलाय चेंडूला. पाठवलाय स्वतःचा ब्रँड स्वतःचा क्लास दाखवणारा फटका. षटकार 6 धावा. होता हो ठाणे जिल्ह्याची शान, नावात होता हो ठाणे जिल्ह्याची शान. आमचा ज्ञान्या भाई स्मृती चषक आहे हो नंबर 1. आमचा ज्ञान्या भाई स्मृती चषक आहे हो नंबर 1. ज्ञान्या भाई स्मृती चषक आहे हो नंबर 1. आमचा ज्ञान्या भाई. थँक्यू डीजे. नक्कीच नंबर 1 आहे. आणि एकंदरीत जर का आपण बघितलं तर शिस्तीचंही प्रदर्शन इथून केलं जातं. मॅच संपल्यानंतर 2 लाईन आखल्या गेलेल्या आहेत. तिथे हस्तांदोलन करून तुम्हाला हे मैदान सोडायचं आहे. हँडशेक करून मैदान सोडायचं आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची प्रत्येकाने. चेंडू कदाचित हरवलाय, अन्यथा
इंटरनॅशनल लेवल पर्यंत आमचेही खेळाडू पोहोचले असते, कारण लहानपणी सर्वात जास्त वेळा चेंडू शोधण्यामध्येच गेलाय आणि कदाचित तसंच चित्र हे ते मात्र पाहायला मिळालं. चला मॅच बॉल आलेला आहे, कलेक्ट करूयात आपण आणि खेळी करण्याकरिता जाऊयात. थोडासा वेळ गेला त्याबद्दल क्षमस्व आमच्या ऑनलाईन आणि जमलेल्या प्रेक्षक राजासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोहन आपण पाहत आहे. पहिलाच बॉल आणि षटकार. आज चेंडूचा खेळ सध्या तरी शेष राहत असताना पुढचा बॉल ऑन साइडला दिशा दर्शवली गेली होती. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र बाउंड्री लाईनच्या नजदीक. धावा वाचवल्यात 3, कारण एक धावा इथे मात्र पूर्ण होतीये. धावा संख्या 34. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आहे. पुनश्च एकदा फक्त आणि फक्त दिशा दर्शवण्याचं काम करतायत. यावेळेस 2 क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले. एकापेक्षा 2 पोहोचल्यानंतर काय होतं हे आपण इथे मात्र पाहिलं. सिंगल मिळाली धावसंख्या 35-35. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आहे. यावेळेस थोडासा खराब चेंडू आणि त्याच्यावर परफेक्टली समाचार बाउंड्री आईच्या पलीकडे फेकून देतोय विराज. आता मात्र परफेक्टली बॅटिंगच्या ट्रॅकवर विराजमान होऊन षटकारांची भाषा षटकारचा. तरी गेला या सोडूनी साऱ्यांच्या बसलाय मनी, तरी गेला या सोडूनी साऱ्यांच्या बसलाय मनी. आमच्या ज्ञान्याबाईचा नाद नाही केला कुणी, आमच्या ज्ञान्याबाईचा नाद नाही केला. पावरफुल स्ट्रोक. यावेळेस जैसे को तैसा मिला, बडा मजा आया, या पद्धतीने दर्शवणारा फटका. बाई सर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 45-45. पुढचा बॉल. याही वेळेस सेमी हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये. फ्यूल कदाचित नसावा हेलिकॉप्टर मध्ये, म्हणून उंची धारण करू शकला नाहीये किंवा त्या पद्धतीचं वातावरण नसावं. असं बागे पण जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. षटक संपतं क्रमांक 3चं. 3 षटकांच्या समाप्तीची धावसंख्या 46-46. आमचे ज्ञान्याबाईचा नाद नाही केला कुणी, आमचे ज्ञान्याबाईचा नाद नाही केला कुणी. पहिलाच बॉल धीरजचा. टप्प्याचा चेंडू. टप्प्यात आले की कार्यक्रम परफेक्टली कार्यक्रम. याही वेळेस षटकार. ज्ञान्याबाईची पोरं ही सारी समाज विराजचा विचार जर का केला ना, तर आतापर्यंत वैयक्तिक 17 चेंडू खेळलाय आणि त्यामध्ये 49 धावांची खेळी साकारली आहे. अर्ध शतकापासून विराज फक्त आणि फक्त 1 धावांपासून दूर आहे. या ज्ञानाबाई चषक पर्व आपण जर का बघितलं 2025 असताना पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? गोलंदाज तयार. ओहो, यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा, जो की खेळाडूच्या खात्यामध्ये दिलेला जात नाहीये, संघाच्या खात्यामध्ये दिलेला जातोय. धावसंख्या एकेरी धावेने वधारतीये, जाऊन पोहोचतीये 53-53 या अंकावर. ज्ञानाबाई चषक 2025 मधील अर्धशतक, पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? पुढचा बॉल आहे आणि इथे मात्र अर्धशतक ठोकणारा चौकार
क्या बात आहे. एकदा बॅट उंच करायची आहे विराज स्वतःसाठी आणि आपल्या टीम साठी आणि एकदा टीम जय बजरंग सोनटक्केसाठी. क्या बात आहे. पहा ज्या खेळपट्टीने साथ दिली, ज्या मैदानानं ओळख दिली आणि ज्या मैदानामध्ये मी अर्धशतक ठोकलू शकलो त्याच मैदानाला पाया पडताना इथे मात्र पाहायला मिळाला. शेवटी भगवा परिधान केलाय त्यांनी. पहिल्या टॉसला आम्ही म्हटलं होतं की भगवा परिधान केलाय, श्रीरामाचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा परिधान केलाय. आणि त्यामुळेच की काय हे संस्कार आज मात्र इथे आपल्याला पाहायला मिळाले विराजच्या मार्फत. ज्यांनी ओळख दिली आहे ना त्याला विसरता कामा नये. ज्यांनी ओळख दिली आहे त्याला कधीच उजला सारून जमणार नाहीये. अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा बॉल पुनश्च एकदा याही वेळेस षटकार. कॅमेरामॅन बचके रेणारे बाबा चेंडू बावड्यांच्या पलीकडे षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 63-63 आणि त्यामध्ये वैयक्तिक 59 धावा विराजच्या पाहायला मिळतात. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल आहे, दिशा दर्शवली गेली आहे गॅप मधून. चेंडू ट्रॅव्हल यावेळेस तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. पुनश्च एकदा चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4. क्या बात है. बाबी पंचायत समिती सदस्य साई शेठ किस्मतराव यांचं हे गीत चौकार पाहायला मिळालं. युवा उद्योजक आहेत कुडूस नाक्यावर. धावसंख्या 67 या अंकावर आणि वैयक्तिक 63 धावा विराजच्या इथून मात्र आपण पाहत आहे. गोलंदाज सय्यद. बॅटची कडा इथे मात्र खेळाडू वृत्ती सुद्धा दर्शवली गेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत एकदा विराज करिता. पॉवरफुल खेळी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र दर्शवत असताना नक्कीच इथं मात्र षटक संपलंय. क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 67. विजयाकरिता 68 68 धावसंख्येचं आव्हान आहे. ऐकवण्याकरिता जॉईन होतील तुमच्या समूहात व्हॉइस ऑफ जिडके मोनीजी पाटील. आणि आजच्या दिवसामध्ये बोलताना काही जर चुकी झाली असेल तर आम्ही क्षमा मागतो आणि तुर्तास आम्ही इथे थांबतो. थँक्यू सो मच. Thank you so much, तेजस. बहुतेक मॅच कडे आव्हान फार मोठं आहे. खरं तर 67 धावा फळकावरती जोडल्या गेल्या
आणि 68 धावांचं आव्हान आहे. आज संपूर्ण दिवसामध्ये आपण चेसिंग करणाऱ्या संघाला कुठेतरी अडथळे पाहिले. नाणेफेकीच्या कक्षामध्ये ज्यावेळेस टॉस झाला त्यावेळेस टीम भरे संघाने टॉस जिंकला आणि डिसाईड केलं क्षेत्ररक्षण. त्यावेळेस टीम सोनटक्के संघाच्या कर्णधाराकडनं आन्सर आपल्याला पाहायला मिळालेलं की आम्हाला बॅटिंगच हवी आहे. आणि मग का हवी होती बॅटिंग, त्याचं आन्सर त्यांनी मात्र बॅटिंग वरती दिलं. या कमालीची बॅटिंग राहिली ज्यामध्ये विराट शेलारचं कौतुक करेन. वैयक्तिक 59 धावा त्याने बनवल्या आणि सुपर बॅटिंग राहिली होती. त्रेसष्ट धावा वैयक्तिक बनवल्या विराटच्या माध्यमातून आणि आता टोटल धावसंख्या फळकावरती 67 आहेत. 68 धावांचा आव्हान मैदानामध्ये पाहतोय. ओपनिंग पॅर्स मध्ये दोन बॅटर आपण पाहतो. एका बाजूने रोहन आणि दुसऱ्या बाजूने अभिजित पाटील. आणि धावा फलकावरती जर बघितला गेला तर धावा फलकावर जोडल्या गेल्या त्या म्हणजेच 67 ऑन अ स्कोर बोर्ड. 68 धावांचं एक भलं मोठं आव्हान आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती शतक क्रमांक पहिला घेऊन रोशन जाधव बॉलर फ्रंटलाईन बॉलर आहे. खरं तर ज्यावेळेस सोनटक्के संघाची संघ ज्यावेळेस बनवायला सुरुवात केली त्यावेळेस रोशनला आपण पाहिलंय तिसऱ्या षटकामध्ये देखील बॉलिंग टाकताना, चौथ्या षटकामध्ये देखील. पण त्यांना आता स्वतःला बनवलंय ओपनिंग गोलंदाजी करताना, फ्रंटलाईन बॉलिंग करताना. आणि का केलंय त्याची उत्तर थोड्याच वेळामध्ये. हा पहा उत्तर, हे पहा उत्तर. त्याने का स्वतःला या ऑलवेज क्रिकेटच्या पटलावरती सिद्ध केलंय हे सांगताना पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती दांडी गुल, फलंदाज बाद. गली गली है उसकी चली आलाया त्याचा फॉर्म. चर्चा गली गली है उसकी चली आलाया त्याचा फॉर्म. अरे या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केट जाम. या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केट जाम. या साहिल पुरुष वाल्यानी आता केला या मार्केट जाम. या साहिल पुरुष वाल्यानी आता केला या मार्केट जाम. थँक्यू डीजे. विकेट क्रमांक पहिला 0 या आकड्यावरती पहिला धक्का बसला आणि रोहनचा विकेट खरं तर माघारी परतला गेला आणि महत्वाचा विकेट होता. त्या मॅच मध्ये मी म्हणेन की मोठा टोटलचा पाठलाग करताना रोहनची बॅटिंग इम्पॅक्ट करत होती खूप सारी. पण 0 वरती परतले गेले माघारी. खेळ समाप्त झाला 2 आतापर्यंत. पहिल्या बॉल वरती विकेट, मग चौकार आला आणि आता पहा धमाकेदार मोठा फटका खेळायचा पण क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले गेले आणि धक्का क्रमांक दुसरा, कॅच, विकेट जाऊन. आमचा संतोष आप्पा हाय, त्याच्या नावाची चर्चा बाय. आमचा संतोष आप्पा हाय. फलकावरती धावा जर बघितल्या गेल्या तर 4 वर 2 अशी परिस्थिती सध्या आपण पाहतोय मैदानामध्ये. बॉल तयार, गोलंदाज तयार होतात. कमालीची गोलंदाजी करतात. हाफ ट्रॅक बॉल आहे, पुल केलं यावेळेस मिडल ऑफ द मॅच. स्कोअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर धमाकेदार षटकार. त्याला पाहून झुकतात रे, किती वेटिंगला असतात रे, त्याला पाहून झुकतात रे. भले भले पाहून दादाला सेल्यूट ठोकतात रे, भले भले पाहून दादाला सेल्यूट ठोकतात रे.
पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता इकडे बॅकहँडचा वापर करताना बॉलला ड्राईव्ह केला आणि लॉंग ऑनला चेंडू अडवून फेकी करेपर्यंत धाव फलकावरती जर धावा पाहिल्या गेल्या तर 11 आकड्यावरती आहेत. विकेट जिथे गमावले गेलेत आतापर्यंत 2 अर्ली विकेट्स गेले. खरं तर सुरुवातीला विकेट गमावले गेले 2, पण अजून तरी बॅटिंग जिवंत आहे असं म्हणावं लागेल, कारण की ज्या पद्धतीने फटके आलेत. पुन्हा एकदा अभिजित पाटील यावेळेस मोठा फटका, दमदार फटका, ताकदवर फटका आणि धावा देऊन जाईल 6 षटकार. फॉलोविंग हाय जबराट, त्याच्याच नावाची आहे हो लाट, त्याच्याच नावाची आहे हो लाट, त्याच्याच नावाची आहे हो लाट. हे मार्केट कमवलंय त्यानं प्रेमात, राजावानी त्याचा आहे उठाट. त्याचा आहे हो लाट, राजावानी त्याचा आहे हो लाट. आज सारेच मानतात रे, स्वभावाला नमतात रे. आज सारेच मानतात रे, स्वभावाला नमतात रे. दिसे शेवटचं अंतिम बॉल अभिजित पाटीलचा बॅट मधनं. असं म्हणतात ना की माणसाचं वय जसं वाढत जातो तसं माणूस थकत जातो, पण अभिजित पाटील जसा वय वाढत चाललाय त्याचा तसा तो चांगली बॅटिंग सुधारणा करतोय. काय कमालीचं खेळ, लाजवाब प्रदर्शन. कित्येक वर्ष त्याने क्रिकेटला दिलेत. त्याच्या पुत्राला देखील आपण पाहतोय 12 भूमिकेमध्ये आहेत आणि कधी कधी ते देखील इन ऍक्शन असतात. धावा फळकावरती 17-2 विकेट गमावले गेले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. अप्स अँड डाऊन खूप सारे पाहिले आणि आता असं मी म्हणेन की 68चा पाठलाग करताना 17 धावा फळकावरती जरूर आहेत, पण आता मॅच देखील जवळ जाताना तुम्हाला दिसेल. षटक क्रमांक 2 गोलंदाजीवरती प्रणय. गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंड वर यावेळेस बॅटरला आपण पाहतोय जो क्रमांक 3 वरती आला, 4 वरती आलाय धीरज. 2 विकेट. रोहन आणि रोहित हे दोघे माघारी परतले गेले आणि आता दोघांवरती, या दोन्ही बॅटर्स वरती जिम्मेदारी आहे. इकडनं विकेट वाचवायचे आणि पार्टनरशिप मोठी बनवायची आहे. साझेदारी, भागीदारी हे जर बनवली गेली तर मॅच देखील बनताना तुम्हाला दिसेल. हवेमध्ये खेळलेत. मिस टाइम स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये चेल कंप्लीट करेल आणि त्यानंतर धक्का बसताना विकेट जाऊन धक्का क्रमांक 3. भले भले पाहून दादाला सेल्यूट ठोकतात रे. भले भले पाहून दादाला सेल्यूट ठोकतात रे. भले भले पाहून भाऊला सेल्यूट ठोकतात रे. आपल्या निलेश शेलार भाऊला सेल्यूट ठोकतात रे. आणि धावा फळकावरती 17 आकड्यावरती आहेत. प्रणयला पाहतो आपण बॉलिंग करताना. पहिल्या बॉलवरती प्रणयला विकेट मिळाला आणि आता नवीन बॅटर मनोजला पाहतो क्रमांक 5 वर आलेत. प्रणय तयार. पुल केलाय. बॉल निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा डोक्यावरनं. आणखी एक षटकार. आल्या प्रहार. धावा 6. दिसे 23 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. धावात स्कोरबोर्ड वरती 3 विकेट जिथे गमावले गेलेत. प्रणयला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. विकेट मग 6. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 3 पुढे टाकलेला, ऑन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला चेंडू आहे आणि कलेक्ट करून फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती जाऊन पोहोचली गेली 24 आकड्यावर. अभिजित पाटील वरती आता जिम्मेदारी खूप साऱ्या आहेत. खरं तर आपण सकाळच्या सत्रापासून या मैदानावरती धावा तितक्या वेगाने बनताना पाहिल्या नाही. त्याचं रिझन असं की धावा जेव्हा बनवत होते सकाळच्या सत्रामध्ये त्यावेळेस हवेचा वेग जो आहे तो विरोधी दिशेमध्ये होता. मग स्क्वेअर लेग बॉन्ड लाईन, मिड विकेट बॉन्ड लाईनचे तिकडे चेंडू तितकेसे ट्रॅव्हल होत नव्हते.
पण आता धावेचा वेग थांबला. ऑन साइडला खेळलेत पुन्हा एकदा, उंचीवरती आहे, लांबीवरती आहे, धावा देखील 6 मिळतील. आला षटकार. आमचा ज्ञान्याबाई स्मृती चषक आहे हो नंबर 1. आमचा ज्ञान्याबाई स्मृती चषक आहे हो नंबर 1. ज्ञान्याबाई स्मृती चषक आहे हो नंबर 1. आमचा ज्ञान्याबाई स्मृती चषक आहे हो नंबर 1. चांगला फटका पाहायला मिळाला आणि षटकाराच्या मदतीनं 30 धावा फलकावरती आहेत. जवळ दिसते मॅच. 38 धावांची गरज असेल इकडनं आणि आता दुसरं षटक चालू आहे. खरं तर आणखी यापुढे 2 षटकं कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यामुळे इक्वेशन कडे जर लक्ष दिलं तर 38 धावांची गरज असेल. चेंडूंचा खेळ जर पाहिला गेला तर इकडनं 14 चेंडू आणि 38 धावा मॅच जवळ वाटते थोडी थोडी, कारण की ज्या पद्धतीने बॅटिंग चालू आहे या दोन्ही बॅटर्स कडनं. पण अभिजितनी ज्या पद्धतीने उल्लेख केलाय ना की त्यांना शेवटपर्यंत टिकून राहणं हा टफ चॅलेंज आहे खरं तर. पण एक विकेट जर मिळाला मग मॅच पूर्णपणे कंट्रोलमध्ये असेल. पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलेत, कम्फर्टेबल नव्हते फटक्याच्या पाठीमागे, पण फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये धावा जरूर मिळतील आणि बॉल निघून चाललाय चौकाराकरिता 4. बसलाय मनी जरी गेला या सोडूनी साऱ्यांच्या बसलाय मनी. आमच्या ज्ञान्याबाईचा नाद नाही केला कुणी. आमच्या ज्ञान्याबाईचा नाद नाही केला कुणी. आमच्या ज्ञान्याबाईचा नाद नाही केला कुणी. 34 धावा फलकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. इथे 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल आतापर्यंत आणि आणखी एका चेंडूचा खेळ बाकी देखील आहे. रंगतीय मॅच जवळ चालली आहे. अजून एखादा मोठा फटका मग आणखी इक्वेशन थोडं सोपं होईल. पुढे टाकलेलं बॅट वरती नाही आला, पण धावा नशिबाचा मिळतील का? वेगाने लॉंग स्टॉपला बॉल चालला आणि तदनंतर हा बॉल निघून जाईल सीमारेषा बाहेर चौकाराकरिता 4. बॅटकडा आणि 4 धावा. होता भाई करू बाबू मोठा, त्याला कशाचा नव्हता तोटा. अन्याय अत्याचार संकटा, होता भाई सिंहाचा वाटा. होता भाई करू बाबू मोठा, त्याला कशाचा नव्हता तोटा. अन्याय अत्याचार संकटा, होता भाई सिंहाचा वाटा. साऱ्या मित्रांच्या बसलाया बाई हृदयाकनी. साऱ्या मित्रांच्या बसलाया बाई हृदयाकनी. आमच्या ज्ञान्याबाईचा नाद नाही केला कुणी. थँक्यू दिसे. क्षेत्ररक्षण लगेच सजवा, जास्त वेळ घेऊ नका. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. धावा फलकावरती 38 आहेत. गुण फलकावरती जर बघितला गेला तर धावा फलकावरती जोडल्या गेल्यात 38. सो विजयाकरिता 12 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. .00 ओरिजिने धावा फलकावरती बनवायच्या आहेत. 17 आल्या पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये जर बघितला गेला तर तिकडे 21 धावा आल्या. महागडं षटक आलं दुसरं. स्कोरबोर्ड वरती आता 38. त्यामुळे 15.00 ओरिजिने स्कोरबोर्ड वरती धावा फलकावरती जोडायच्या आहेत. त्या म्हणजेच 30. टीम 60% संघ वेळ वाचवा फक्त, कारण की बघा बॅटरकडनं देखील आमच्यापर्यंत सूचना पोहोचल्या. सो प्लीज बोला तयार. ऑप्शनचा बाहेर बॉल आहे. पंचांचा इशारा. वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 39 आकड्यावर. 39. बनवायच्यात. मग आता पुन्हा एकदा हलक्या गतीने कडा केली. क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न करतात. जरूर एक धाव तर बनवली आणि एका धावेवरती थांबवलं देखील जाईल आणि या एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावसंख्या फलकावरती वाढते
आणि धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे टोटल 40-4-0. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर होता. बॅटवरती तितकं चांगलं कनेक्शन तर नाही झालं. एक धाव बनवली आणि लगेचच एका धावेवरती थांबावं लागलं गेलं कारण की ठाऊक होतं नो बॉल. चल आमच्या कमिटीचा थोडासा बेनिफिट देखील झालाय. हा संध्याकाळी मैदान बनवायचं होतं त्यामुळे ऑन साइडला खेळलेत. मोठा फटका जरूर येईल. बॉल निघून जातो सरळ सीमारेषा बाहेर. 6 धावेंकरिता आला षटकार. धावा 6. ज्ञानाबाईची पोरं ही सारी समाज सेवा करताना वारी. नावाचा आहे बोलबाला त्यांच्या नावाचा आहे बोलबाला. अरे लाला यो साहिल दादा आमचा कुरुस गाववाला. आला आला यो तेजा पाटील आमचा कोलिवली गाववाला. 47 धावा 47 रन्स. 47 धावा आहेत फळकावरती. आणि आता इक्वेशन जर बघितलं गेलं 9 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 9-21 बनवायचं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा उडवलं मिडल. गली है उसकी चली आलाया त्याचा फॉर्म. चर्चा गली गली है उसकी चली आलाया त्याचा फॉर्म. अरे या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केट जाम. या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केट जाम. धन्यवाद विजय. उदयच्या विपक्षामध्ये मोठे फटके चालू आहेत सध्या. मनोज आणि दुसऱ्या बाजूने बरसताना अभिजित पाटील काय कमालीचे बॅटिंग करतात. म्हटलं होतं ना की बघा बरेच संघाकडे बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे. बॅटिंग वरती तुम्हाला 6-7 नंबर वरती देखील बॅटर स्ट्रॉंग दिसतील. पुन्हा उडवलाय पण यावेळेस उंची जास्त आहे लांबी कमी आणि तदनंतर झेल टिपली जाते आणि विकेट जाऊन फलंदाज बाद. त्याचा विजयी जागेवर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं की खूप दूरवरनं हा चेंडू बनवण्याचा प्रयत्न केलेला. सर आणखी 1 ते 2 पाऊल बॅटरने शफल आणखी केलं असतं क्रीज मध्ये तर कदाचित हा बॉल तुम्हाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर दिसला असता. पण दूरवरनं खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मग चेंडूचा तितका डिस्टन्स कव्हर नाही करू शकला आणि त्याच्यामुळे विकेट गमावला गेलाय जरूर. पण विकेट माघारी परतताना मॅच बनवण्याचं काम केलं आणि मग माघारी परतले गेलेत. आता विकास आलेत बॅटिंग वरती. आणखी एक स्ट्रॉंग आहे बॅटिंग लाईनअप. आणखी तुम्हाला आता 6व्या नंबरचा बॅटर मैदानामध्ये दिसतोय आणि 7-8 नंबर पर्यंत बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे विकेट जरी मिळाले तरी पण सध्या धावा वाचवायच्या. हवेत खेळलेत पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक तिथे आता प्रयत्न तर करतात. 1 धाव बनवली गेल्या. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि फेकी करेपर्यंत 2 धावा योग्य पद्धतीने पळून काढल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते. धावा फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 55 या आकड्यावरती. सो विजयाकरिता आता इकडं 6 चेंडू आणि 13 धावा. मॅच कुठे होती मॅच कुठे आली. तिन्ही गोलंदाजांचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये बघा 17 धावा जोडल्या. दुसऱ्या षटकामध्ये 21 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 16 आल्यात. सो आता 6 मध्ये 13 बनवायच्या. म्हणजे मागच्या 3 षटकामध्ये 6 चेंडू मध्ये 13 धावा बनवायच्या.
त्यामुळे मागच्या तिन्ही षटकामध्ये तुम्ही जितक्या धावा बनवल्यात ना त्यापेक्षा कितीक पटीने तुम्हाला कमी धावा बनवायच्यात. 6-13ची मॅच. आणि आता बॉलिंग वरती विराज शेलार. बॅटिंग वरती तर बॅटिंग चांगली केली आहे. एक वैयक्तिक अर्धशतक तर आपलं जोडलंय, पण आता बॉलिंग वरती इकडनं 13 धावा रोखू शकेल का हे पाहावं लागेल. सहा चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. पाहावं लागेल. क्लायमॅटिक कंडिशनचा इफेक्ट जरूर होईल, पण ज्या पद्धतीने बॅटिंग चालू आहे किंवा ज्या पद्धतीने कनेक्शन जोडले गेलेत, मला नाही वाटत की वातावरणाचा तितकासा इफेक्ट हा बॅटर स्वतःवरती करून घेईल. 13 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज तयार. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा. एक धाव बनवले खेळता शरी. दुसऱ्या धावेची कॉलिंग तर आहे. मिसफील्ड झाली आहे. बॉल चालला बॉललाईन कडे आणि तदनंतर फिकी पर्यंत धाव फलकावरती धावा टोटल 2 बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतात. धाव फलकावरती जाऊन पोहोचला गेला 57 आकड्यावरती. सो विजयाकरिता 5 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. बॅलन्सिंग पोझिशन वरती मॅच. खोलवर टप्प्याचा आणखी एक चेंडू. ड्राईव्ह केलं यावेळेस. बॅकहँडचा वापर खूप चांगल्या पद्धतीने. एक्स्ट्रा कव्हरला मिसफील्ड नाही होणार यावेळेस आणि त्याच्यामुळे 2 धावा तर जोडल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावा फळकावरती वाढतायत. जाऊन पोहोचतायत 59. 4 चेंडू 9 धावा. अभिजित पाटीलची आता सत्व परीक्षा आहे. खरं तर एक्सपिरियन्स, अनुभव आता खऱ्या अर्थाने दाखवायची वेळ आल्या. 4 मध्ये 9 धावा बनवायच्यात का मॅच झाली. मी म्हणेन की फायनलच्या पहिलं तुम्हाला फायनल नक्कीच बघायला मिळाल्या. हवेमध्ये टॉप एज लागली आहे. पकडो क्या जीतो. विकेट आला. मॅचची गोल्डन विकेट. अभिजित माघारी परततील. धक्का बसताना 5वा क्रमांकाचा. वातावरण टाईट त्याच काम लई वाईट. अशाले गेले भरपूर. नवीन बॅटर सुमित. विजयाकरिता येणारे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये धाव्यांची गरज आहे. ती म्हणजेच 9. 3 मध्ये बनवायचे धावा 9. रंगतदार मॅच. एखादा मोठा फटका आता इकडनं एक्सपेक्ट करेल का. खर तर प्रेक्षक वर्ग नक्कीच म्हणत असेल की एक मोठा फटका यावा जेणेकरून 2 चेंडू आणि 3ची मॅच आणखी जास्त रंगताना तुम्हाला दिसेल. गरम होतीये मॅच. प्रेशर वाढतंय मॅच मधलं. विराज तयार. ओ स्विंग अँड मिस डॉट बॉल. विराजची ताकद आहे. आता 2 मध्ये 9. महत्वाचा बॉल. विराज तयार. इकडे आता ऍटलिस्ट एखादा चौकार 3 धावा बनवणं गरजेचं आहे. मग तुम्हाला शेवटच्या चेंडूवरती मॅच दिसेल. एखादा षटकार आला तरी दिसेल मॅच. स्विंग झालं. मिस झालं. आणखी एक डॉट बॉल आला आणि आता एक धाव नाही मिळणार. रनआउटच्या माध्यमातून विकेट गमावला गेलाय. त्यामुळे आता एका चेंडूचा खेळ बाकी राहिला आणि एका चेंडूमध्ये धावा फलकावरती बनवायचा आहेत. त्या म्हणजेच 9 दूर राहिली आहे मॅच. पण खूप चांगला बॅटल देताना आपण टीम हनुमान भरे संघाला पाहिलं. खरं तर म्हणतात ना की तुम्ही हारले कसे त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहेत की तुम्ही लढले किती होते आणि योग्य पद्धतीने लढा मैदानामध्ये चांगलंच दिलं. शेवटपर्यंत मॅच घेऊन जाताना दिसले. पण अभिजितची जिथे विकेट मिळाली तर मॅचचा टर्निंग पॉइंट होता. पूर्णपणे मॅचला कलाटणी पाहायला मिळाली. पण सुपर खेळ. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. एक चेंडू आणि एकामध्ये आता 9 धावा बनवायच्यात. 9.
बोला तयार. आणखी एक डॉट बॉल, आणखी एक डॉट बॉल. समाप्त होते मॅच आणि टीम जय बजरंग सोनटक्के संघ टॉप 3 चा प्रवास करताना तुम्हाला दिसतील लगेचच. आपण या पोस्ट